याच्यापेक्षाही सुंदर आहे। आणि हा तिसरा जो प्रवेश आहे ना, कोण दिग्दर्शित केलेला आहे? आमचे लोहार सर। आमच्या लोहार सरांनी हा तिसरा प्रवेश दिग्दर्शित केलेला आहे। त्या प्रवेशामध्ये काय आहे माहिती आहे का? सध्या समाजामध्ये दोन वर्ग पडलेत। एक वर्ग आहे कष्ट करून पोट भरणाऱ्यांचा वर्ग, तर दुसरा वर्ग आहे शासनाच्या सवलतीवर जगणारा आयतखाऊ वर्ग। काम न करता जगणारे सरकारचे जावई आणि घाम गाळणारे मात्र गरिबीचे जावई, अशा दोन वर्गाचं प्रतिनिधित्व करतात तुकाराम आणि सीताराम। राजकर्त्यांनी सत्ता बळकवण्यासाठी जातीच्या नावानं धुमाकूळ करून सुरू ठेवलाय। त्यामुळे तुकाराम व सीताराम यांना या सर्व बाबीचा संताप येतो। हा संताप व्यक्त केलेला आहे मार्मिक व हृदयाला स्पर्श करणाऱ्या अशा संवादामधून। आणि ते संवाद तुम्हाला नक्कीच आवडतील। आणि जर एखादा संवाद तुम्हाला डायलॉग जर आवडला, टाळ्या वाजवायला काय हरकत आहे? इथं मात्र कंजूसपणा करू नका। बघूया तिसरा प्रवेश, तोही आमच्या लोहार सरांनी दिग्दर्शित केलेला प्रवेश तिसरा। मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी। झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हसू जरी कणावाकला। घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर। त्याची मुठी घाल मेल, लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल। आधाराचा बळ जणू वाटल आभाळ, याच्या आईला पाचोळा जीवरानो माळ, जीवरानो माळ। घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर। सीताराम, ए सीताराम, ए सीताराम, उठ की। बघ, याला म्हणतात राजा माणूस। वय असत आहे माय आता। सीताराम राजा आणि तुम्ही पोत राजा। काम न करणारे सरकारचे जावाई आणि घाम गाळणारे गरिबाचे जावाई। ए सीताराम, अरे उठ की, अरे उठ, चल जेवणाची वेळ झाली। उठ, चल जेवण करूया। काय थंडगार सावली आहे
शापी जीवन, अशा या शापी जीवनाला त्रास वेदना सहन कराव्याच लागतात. बरोबर आहे तुझं सीताराम. शेतकऱ्याला शाप आहे. मरेपर्यंत उन्हातानात वर पळून जायचं आणि त्यात पुन्हा सरकारी शाप. सरकारी शाप आणि शेतकऱ्यानं काय केलंय पाप? जातीनुसार सवलती देणं हे त्यांचं मोजमाप. जाती वाढून झाला शेतकऱ्याला ताप, म्हणून आज कोणालाच कळा नाही शेतकऱ्याची थाप. अरे सीताराम, तू पूर्वी माझ्यात नौकर होतास. तेव्हापासून आपण एका जागी एका ताटात जेवण करत आलोय. पण काय हो मालक? पण आपण जात कधी पाहिली बी नाही आणि आपल्याला कधी दिसली बी नाही बघ. मला सुद्धा मालक, मी जात पाहिली नाही व ती मला दिसली सुद्धा नाही बघा. मग या जातीनं एवढा धुमाकूळ का घातलाय? ही जात पेरली जात आहे मतांच्या राजकारणासाठी. ही जात पोषली जात आहे सत्तेच्या खुर्चीसाठी. जातीचा शृंगार केला जात आहे सवलतीच्या विष करण्यासाठी. मालक मालक, आता तुम्हाला एक मी जातीचं गाणं म्हणून दाखवतो. जाति बनाने वाला काहे को जाति बनाई, काहे को जाति बनाई तुमने, काहे को जाति बनाई. जाति बनाने वाला काहे को जाति बनाई, काहे को जाति बनाई तुमने, काहे को जाति बनाई. ओ मतलब की खातिर तुमने धरती को बांटा, मतलब की खातिर तुमने धरती को बांटा, मतलब की खातिर तुमने इंसान को बांटा, मतलब की खातिर तुमने क्या क्या न बांटा, मतलब की खातिर तुमने क्या क्या न बांटा, मतलब की खातिर तुमने इंसान को बांटा. दिल में मासूमों का लगती न कोई दवाई, काहे को जाति बनाई, काहे को जाति बनाई. जाति बनाने वालों काहे को जाति बनाई, काहे को जाति बनाई तुमने, काहे को जाति बनाई. वा वा, काय गाणं आहे मस्त. मनाला लागणार जबरदस्त. थंडगार सावलीत आम्ही झालो मग्न मस्त. शेवटी त्या हिरव्यागार झाडाचीच कमाल. स्वतः उन्हातानात वाढतो, दुसऱ्याला सावली देतो, फळे देतो. मालक शेवटी माणूस झाड तोडतोच. माणसाची जातच निर्धारी. पैशांच्या हवेच्या पोटी झाडाची कत्तल करतो आणि शिकलेला माणूस फोटोसाठी झाडे लावित असल्याचं नाटक करतो. बरोबर आहे तुझा सीताराम. झाड देतात छाया, माती देते माया, तरी माणसं काय देतात? वारा देतो श्वास, फुलं देतात वास, तरी माणसं काय देतात? माणसं समद्याचं घेतात पण देतात कुणाचं नाही. निसर्गालाच ओरबाडून खातात. माणसं झाडे लावित असल्याचं नाटक करतात. आपल्या देशात नेते आणि अभिनेते नाटकच करतात बघ. म्हणून तर राजकारणात सोंग असतात आणि समाजकारणात नाटकं असतात. आणि ते नाटक फाडण्याचं काम जनतेचं असतंय. जेवण करता की नुसतं बोलतच बसता? चला मी तुम्हाला जेवायला वाढते. आपण रानातील पाखरे आहोत आणि आपल्यासोबत भन्नाट रानवर आहे. चल भन्नाट रानवर जेवण करूया.
मस्तीत शेळ घाली रानच्या पाखरांची रानात भेट झाली रानच्या पाखरांची रानात भेट झाली एकाच रानामंदी वाढलो एका ठाई पुराण्यावळखीला ज्वानीची नवलाई मनीची खुणगाठ मनीची खुणगाठ लगीन गाठ झाली हवेच्या कोपी मुंदी मातीचा वास ओला रानाचा हिरवा शालू आकाश निराशेला हवेच्या कोपी मुंदी मातीचा वास ओला बाशिंग डहाळीचा बेलींच्या मुंडावळी भन्नाट रानवारा मला अर्धा क्विंटल गहू पाहिजेत र काय म्हणताय मालक तुम्ही अरे खरंच र मला अर्धा क्विंटल गहू पाहिजे तुझ्याकडं बीपीएलचं कार्ड आहे की त्यामुळे तुला राशन दुकानावर भरपूर गहू मिळतात त्यातले काही दे र मला मालक तुम्ही राशनचे गहू खाताय मग काय करणार माझ्या घरात कमीत माझ्याशिवाय दुसरं कोण हाय हाताला आल्याला पोरग त्या डिग्रसच्या पुरी संकट पळून गेलं मोबाईलच्या नादानं राजू बिघडला संदीप शिकून सुद्धा नुसत्या राजकारणाचा नाद शेताला पाणी नाही मग शेतीचं उत्पादन कसं वाढणार बरोबर आहे मालक शेतीला पाणी नाही तर गहू कसा पिकणार अरे सीताराम आम्ही मोठ्या खानदानी जातीचे मग आम्हाला राशन कुठून मिळणार बरोबर आहे मालक तुमचं पण सध्या खानदानी शेतकरी श्रीमंत आहे बघा माझी चेष्टा करतोस की काय चेष्टा नाही कटू सत्य सांगतोय कटू सत्य सांगतोस होय कटू सत्य सांगतोय शेतकरी दुधाचा संप करतो तेव्हा दूध रस्त्यावर टाकून देतो भाजीपाल्याचा संप करतो तेव्हा भाजीपाला रस्त्यावर टाकून देतो कांद्याचा संप करतो तेव्हा कांदे रस्त्यावर टाकून देतो मग मला सांगा शेतकरी गरीब कसा तू जे सांगतोस ते अर्ध सत्य आहे पूर्ण सत्य नाही मग सत्य काय आहे मालक जे दिसतं ते सत्य नसतं आणि जे सत्य असतं ते दिसत नसतं खरंच मालक शेतकरी दूध भाजीपाला कांदे रस्त्यावर टाकून देताना शेतकऱ्याची क्यू येते हो मला हे रस्त्यावर खेळ मारायचं शेतकऱ्याला नाही जमायचं हे भुरट्या पुढाऱ्यांना जमतं म्हणून म्हणतोय शेतकऱ्यांनी भुरट्या पुढाऱ्यांना बळी पडू नये
कोणत्या बी पक्षाचं येऊ दे, गहू ऑस्ट्रेलियातून आयात, साखर पाकिस्तानातून आयात, कापूस चीन मधून आयात, सोयाबीन ब्राझील मधून आयात, डाळ आफ्रिकेतून आयात. शेवटी निवडणुकीला मत भारतीय शेतकऱ्यांकडूनच. कमाल हाय मालक, शेतकऱ्याला कोणी माली नाही बघा. सगळ्या त्रासाला उशाखाली घेऊन झोपतो माझा शेतकरी. सकाळी उठल्याबरोबर सगळ्या त्रासांना पुन्हा गळ्याला लावून घेतो माझा शेतकरी. खरं खरंच हो मालक, तुम्ही शेतकरी करता कष्ट भारी आणि खाता कष्टाची भाकरी. तुम्ही करीत नाही कुणाची चाकरी, करीत नाही कधी कुणाची लाचारी. माझ्या ढवळ्यानी पावळ्याची जोडी जीवाहून प्यारी. माझ्या ढवळ्यानी पावळ्याची जोडी जीवाहून प्यारी. आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी. आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी. आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी. आम्ही जातीचं माझ्या ढवळ्यानी पावळ्याची जोडी जीवाहून प्यारी. आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी. 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 घाम गाळून पिकवितो सोनं, काळ्या मातीची राखीतो शान. दिलं देवानं आम्हाला देणं, शेतीवाडी आयुष्याचं धन. दादा दिनरात राबूनी आम्ही करीतो चाकरी. दादा दिनरात राबूनी आम्ही करीतो चाकरी. आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी. 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 रोज उन्हात आम्ही होतळतो, कधी पाण्यातही तळमळतो. दादा भुकेन जीव कळवळतो, कधी घामात रागात गळतो. परवा कष्टाची नाही रे पोट आमचं हे हातावरी. परवा कष्टाची नाही रे पोट आमचं हे हातावरी. आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी. आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी. आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी. आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी.